तर ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये लहान मूल आहे त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये हे जे कार्ड आहे माता व बालक संरक्षण कार्ड ते असणार आहे. तर यामधून आपला किती अभ्यास होईल ते मी आज तुम्हाला दाखवते. तर पहा, पहिल्याच पेजवरती याच्या काय दिलेलं आहे, पोषण अभियानाचा फुल फॉर्म दिलेला आहे. पहा, PM's ओव्हरआर्चिंग स्किल फॉर होलिस्टिक नरिशमेंट. आणि त्याच्याच खाली त्याचं घोषवाक्य दिलेलं आहे, सही पोषण देश रोशन. पहा, आपले 2 प्रश्न यावरती इथे येऊ शकतात. पोषण अभियानचा आपल्याला फुल फॉर्म येऊ शकतो किंवा त्याची थीमसुद्धा किंवा त्याचं जे घोषवाक्य आहे ते विचारलं जाऊ शकतं. तर 2 मार्क आपले इथे कवर झाले. त्यानंतर पहा, इथे किती योजना दिलेल्या आहेत आणि या सर्व योजना आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी किती इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर पहा, सगळ्यात पहिली जी योजना दिलेली आहे ती जननी सुरक्षा योजना. तर या योजनेसाठी जी माहिती दिलेली आहे ती सुद्धा पहा, पात्र महिला किंवा मातांना खाजगी रुग्णालयामध्ये किंवा दारिद्र्यरेषेखालील महिला प्रसूत झाल्यास आर्थिक लाभ मिळतो. माहिती दिलेली आहे. ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. त्यानंतर दिलेली आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे फायदे वगैरे दिलेले, किती बालकांपर्यंत किंवा ती अलाउड आहे ते सुद्धा सर्व दिलेलं आहे त्याचं. त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना दिलेली आहे. त्याच्यानंतर पहा, जननी शिशु सुरक्षा योजना, त्याच्या अंतर्गत जे फायदे आहेत ते सर्व दिलेलं आहे. त्यानंतर खाली पहा, नवजात शिशूसाठी 1 वर्षाचं होईपर्यंत आजारपणामध्ये दिले जाणारे फायदे वगैरे बरंच काय काय दिलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांच्याच घरामध्ये लहान मुलं असणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे हे कार्डसुद्धा असणार आहे. परंतु आपण याचा या दृष्टीने कधीच अभ्यास केलेला नसेल. तर मग आज ते मी सहजच पुस्तक वाचलं, तर मग माझ्या लक्षामध्ये आलं, तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं. तर या पहा, गर्भावस्थेमध्ये कोणत्या तपासण्या वगैरे केल्या जातात किंवा काय ते सर्व काही इथे दिलेलं आहे. TTचे किती डोस दिले जातात, त्यानंतर गोळ्या पहा, फॉलिक ॲसिडच्या वगैरे गोळ्या किती पूर्ण गर्भावस्थेमध्ये दिल्या जातात, ते बरंच काही काही यामध्ये खूप माहिती आहे. खूप वाचण्यासारखं आहे. तुम्ही नक्की या पुस्तकाचा रेफरन्स घ्या आणि छान अभ्यास करा. कोणत्या तपासण्या केल्या जातात गरोदरपणामध्ये त्यासुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यासुद्धा इथं माहिती दिलेली, रक्त शर्करा, सिकल सेल, रक्तगट वगैरे. त्यानंतर प्रसूती दरम्यानची काळजी वगैरे. त्याच्यानंतर पहा, नवजात बालकाची काळजी कशी घ्यायची, 1 तासाच्या आत स्तनपान देणे, 48 तास अंघोळ घालू नका, बरंच 2.5 किलो नॉर्मल वजन वगैरे, बरंच काय काय खूप अभ्यास आहे यामध्ये सुद्धा. आपण जर बारकाईने पाहिलं तर आपला बऱ्यापैकी म्हणजे 10 ते 20 मार्काचा म्हणजे प्रश्न आपले यामध्ये तयार होतात. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला हे पूर्ण पुस्तक चाळण्यासाठी लागेल. परंतु आपला किती मार्काचा अभ्यास यातून होईल तुम्ही नक्की एकदा पाहू शकता. तर पहा, इथे बाळाला आशा कर्कत पाठपुरावा खून दिलेली आहे, परंतु यामध्ये सुद्धा खूप बारीक छान डीपमध्ये माहिती दिलेली आहे. अतिसाराचा प्रतिबंध, अतिसार या आजाराविषयी दिलेला आहे. त्यानंतर निमोनियाबद्दल दिलेलं आहे. तर बाळाला जन्मानंतर किती वयापर्यंत काय काय बाळ खुणा ओळखू शकतं किंवा काय काय करतं ते सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर मला एक दाखवायचं आहे तुम्हाला. तर इथे पहा, अल्बेंडेझोल औषध दिलेलं आहे, तारखा वगैरे दिलेला आहे, किती वयापर्यंत किती mg अल्बेंडेझोल द्यायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर इथे गर्भावस्थेत ते गर्भनिरोधक जे साधनं आहेत त्या साधनांची माहिती दिलेली आहे. हे सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर लोह फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशनबद्दल आहे, बालकांच्या वजन उंची त्याबद्दल सुद्धा आहे, आणि आपला जो ICDSचा कार्यक्रम आहे त्याबद्दल सुद्धा दिलेला आहे. पहा, पहिली 3 वर्ष जीवनाची पायाभरणी, तर म्हणजे आपण जे 1000 दिवस म्हणतो ते हेच आहेत, पहिली 3 वर्ष म्हटलेलं आहे. अंगणवाडी केंद्राच्या कार्यामध्ये सहभागी व्हा, दर्जात्मक सार्वत्रिकरणाला प्रोत्साहन द्या. अंगणवाडी केंद्र पहा, त्याच्याबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे.
महिला आणि बालविकास मंत्रालय, भारत सरकारची अंगणवाडी केंद्र त्यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांची सर्वंकष पॅकेज. किती वयापर्यंतची बारके इथे दिलेलं आहे 0 ते 6 वयोगट. तर गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या माता आणि 15 ते 45 वयाच्या महिलांपर्यंत अंगणवाडी केंद्र पोहोचत आहेत. म्हणजे आपली पहा किती तयारी या पुस्तकातून होती. तर अंगणवाडी केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवा, तर हे सुद्धा इथे दिलेलं आहे. पूरक पोषण आहार, आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, तसंच प्रारंभिक बाल्यावस्थेतील काळजी आणि पूर्वशालेय शिक्षण. हे सर्व आपण आपल्या ICDSच्या तांत्रिक घटकांमध्ये अभ्यासतो आहोत. तुम्ही पाहिलेलंच आहे. तर पहा, या पुस्तकातून सुद्धा आपला बऱ्यापैकी त्याचा अभ्यास होतो आहे आणि म्हणूनच मी मुद्दाम तुम्हाला हे पुस्तक जे आहे ते दाखवायला घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं लसीकरणाचं पहा, कोणत्या वयामध्ये कोणती लस दिली जाते ते सर्व काही यात दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर ती कशा विरोधात काम करते, म्हणजे कोणत्या रोगापासून बचाव करते त्याची सुद्धा माहिती यामध्ये दिलेली आहे. पाहू शकताय तुम्ही. तर BCG पहा, BCG क्षयरोगापासून बचाव करते. कोणत्या वयात देतात ते सुद्धा दिलेलं आहे. जन्मतः दिली जाते. त्यानंतर 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिने हे खाली दिलेलं आहे. हेपेटायटिस B, OPV, IPV, पेंटा, कोणकोणत्या 5 आजारांपासून बचाव होतो ते पेंटामध्ये दिलेलं आहे. पाहू शकताय. त्यानंतर PCV म्हणजे निमोनिया, अतिसार म्हणजेच रोटा, MR म्हणजे गोवर रुबेला, JE म्हणजे मेंदूज्वर, DPT म्हणजे डांग्या, खोकला, घटसर्प, धनुर्वात, हे सर्व यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर व्हिटॅमिन Aचे एकूण किती डोस देतात असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर एकूण 9 डोस दिले जात असतात व्हिटॅमिन Aचे. आणि त्याची मात्रा प्रत्येक वेळी किती असते ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर या पुस्तकातून पहा, एवढा सगळा अभ्यास होतो. एकदा एक्झामला जाण्यापूर्वी हे पुस्तक नक्की अभ्यासा, म्हणजे तुमचं लसीकरणाबाबत किंवा मग बऱ्याचशा गोष्टींचा यातून अभ्यास होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.